नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बिना पायपिंग करता ब्लाऊजची फिनिशिंग कशी करायची गळ्याची. तर हे बघा 1 इंचाची पट्टी घ्यायची आणि त्याला 1 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे आणि त्याला एक साईडने पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे इथून. तर ह्याप्रमाणे मी हे फोल्ड केलेले आहे. हे बघा, तर ही पट्टी पूर्ण मी एक साईड फोल्ड केलेली आहे. ते बघा, या साईडने आपल्याला थोडीशी दुमडायची आहे, अशी छोटीशी. आणि ब्लाऊजच्या हुक पट्टीपासून बघा, हुक पट्टी आहे ही, हुक पट्टीपासून सुरुवात करायची आहे पट्टी जोडायला. तर हा इथे पुढच्या गळ्याचा जो गोलवा आहे, जिथे जिथे गोलवा आहे तिथे अशी बारीक छोटीशी चुनी घ्यायची आहे. 1-1 इंचाच्या अंतरावर 3 चुन्या घ्यायच्या आहेत आणि पुन्हा सरळ टेप घ्यायची. आता इथे मागचा गळा आला आहे, इथं पण गोलवा आहे ब्लाऊजला. तर जिथं जिथे गोलवा आहे तिथे तिथे आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या 1-1 इंचाच्या अंतरावर अशी छोटी चुनी घ्यायची आहे. हे बघा, पुन्हा ह्या साईडला गोलवा आला आहे, इथं पण चुन्या घ्यायच्या. चुन्या ह्या 1-1 इंचाच्या अंतरावरती घ्यायच्या आहे आणि 3च चुन्या आहेत त्या. पुन्हा गळ्याच्या इथं गोलवा आलेला आहे आपल्याला, तर इथं पुन्हा चुन्या. आणि लास्टला असं फोल्ड करून आणि टिप घ्यायची. या चुन्या का घ्यायच्या, तर आपला जो गोल गळ्याचा शेप आहे तो गोलच राहावा यासाठी. जर आपण सरळ पट्टी घेतली तर तो शेप बिघडून जातो. तर त्यानंतर छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे. पूर्ण नॉच देऊन झाल्यानंतर हे बघा, ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आपल्याला आणि अशी टिप घ्यायची. हे बघा, आता पूर्ण या साईडला आलेली आहे. त्यानंतर पुन्हा याच्या शेजारी एक टिप मारायची आहे, त्याने खूप छान फिनिशिंग दिसते. हे बघा, ही आपली पट्टी लावून पूर्ण झालेली आहे. तर बघा कशी वाटते, पायपिंगच्या ऐवजी अशी पट्टी लावल्यावर फिनिशिंग कशी वाटते नक्की सांगा. थँक्यू.